बोलते. हा बोला. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरत त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडतय मला माझं कळना. आलीस तू तार फिरलं डोक्यामधी वार शिरलं, सजणे तुझ्या जमाना मला पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा राजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा बेंधाळा जीवना दावला. शंकर, शंकर. मी ऐकतोय की, बोल की. हा, तुझं लोकेशन तेवढं पाठव मला. हं? बर पाठवतो. मी पोहोचते तिथं. हा ठेवू? बर. हा. ऐ, हा इकडे काय. अरे वा, चांगलं काम चाललंय की. हा आता पोटा पाण्यासाठी करायला पाहिजे. काही असू दे, ऊन वारा पाऊस, माणसाने थांबायचं नाही. अजिबात थांबायचं नाही. काय जेवण आणलंय काय? नुसतं जेवण नाही. मग मग म्हणजे जसं काय तुला माहितीच नाही. काय ठरलंय आपलं फोनवर? हा ठरलंय की, ठरलंय की. तू ठरवलंय, मी कसं काही सरणार. ठरलंय. बरं हे कुठे ठेवू? अजून लय तयारी करायची. कसली तयारी? फोनवर ठरलंय ना आपलं? हा 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 ठरलंय ठरलंय. ठेव तिकडं. काय ठरलं? डंबेल्स चल. चला. ए तू कशाला येतो? काय ठरलंय आपलं? हा ठरलंय 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 तसंच होणार. काय ठरलंय? हे ते हे बाबा, तू तिकडे लांब जा आणि तुझं तुझं काम कर. आम्हा दोघं बहिणी भावासनी तयारी करू दे. हा, आपण पण बिन काय नाही. वाघिणीने सांगितलंय तर वाघाने तसं वागायचं. वागशील ना? हा? जा तिकडं. काय वाघ आहे, वाघ वाघ आहे, वाघ. हळू नाही, शिस्तात आणि पद्धतशीर झालं पाहिजे सगळं. आणि हे जेवण कृष्णाईनं नाही, कृष्णाईच्या या लेकीनं केलंय. खरं का काय? का म्हणून विचार का? लय मोठी स्टोरी सांगू की लय भूक लागली तुला? रातभर सांगितली ना तरी ऐकाय तयार आहे शंकर. बघ, माझं LLB पूर्ण झालंय आणि मी आता UPSCच्या परीक्षेची तयारी करते. या अभ्यासात लय विषयांचा अभ्यास करायला लागतो, म्हणजे इतिहास, भूगोल, गणित, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, सामान्य ज्ञान, करंट अफेअर्स. आता या अभ्यासाची सवय ना मला माझ्या दररोजच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात लागली. शंकर, मी आहे ना खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि माणसं पटकन नोटीस करते. आता त्या दिवशी मार्केटमध्ये मी त्या चोराला तुला सोडू नको असं म्हणलेलं, पण तरी तू त्याला सोडून दिलंस. मला लय राग आलता बरं का तुझा. पण मग नंतर तू त्याला हेल्मेट फेकून मारलं. आता
तो निशाणा तिथं न लागता दुसरीकडे लागला, पण मला जरा बरं वाटलं. मग घाटावर भेटलास, मग मार्केटमध्ये भल्या पोराचं नाटक केलंस, आठवलं? मला वाटलं कोणतरी लंपट पोरगा माझा पाठलाग करतोय, पण जोवर अंगावर येत नाही तोवर शिंगावर घ्यायचं नाही, हे तत्व आहे माझं. म्हणून मी गप्प बसले. मग नंतर मी तुझं डोसकं फोडलं. समज गैरसमजातून आपली ओळख झाली आणि त्याच्यानंतर वाटलं की हे पोरग जरा येड आहे, पण तू लंपाट नाहीस याची खात्री पटली बघ. आता तू याला योगायोग म्हण ना, आता अजून काहीतरी, पण गोष्टी घडत राहिल्या, आपण भेटत राहिलो आणि आपली दोस्ती पण झाली. मग कळलं मला की हे पोरग येडं असलं ना तरी मनानं लई चांगलं आहे. शंकर, दोस्त म्हणून ना तू लय भारी आहेस बघ. आता मला लाज लागत होते बरं का. अरे जे मनात आहे तेच सांगते मी तुला. त्या दिवशी परीक्षेसाठी तू जे काही केलंस ना लय भारी होतं बघ. शंकर, तू रात्रभर आमच्यासाठी ड्रायव्हिंग केलीस, दिवसभर आम्हाला काय हवं काय नको याची काळजी घेतलीस. आजच्या जगात एवढं कोण कोणासाठी करतं रे, तूच सांग. शंकर, माझ्या आई आणि बहिणीनंतर जर माझी कोण एवढी काळजी करत असेल ना तर तो तूच आहेस. खरंच थँक्स. माझ्या आईची आणि माझी लय काळजी घेतलीस बघ तू. दोस्ताचं कर्तव्य आहे ते. शंकर, माझ्या आईचं स्वप्न आहे की मी कलेक्टर बनावं,